नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। हा टॉपिक मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये बघा काय दिलेलं आहे, द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाइन। जेव्हाही आपण एखाद्या इक्वेशन लिनियर इक्वेशनचा ग्राफ ड्रॉ करूया तर तो कसा जाणार, एक स्ट्रेट लाइन मध्ये जाणार। सेकंड पॉइंट काय म्हणतो इथे, द ऑर्डर्ड पेयर विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन। जे काही ऑर्डर्ड पेयर निघणार ते काय असणार, त्या इक्वेशनचे काय असणार, सोल्युशन असणार। तर तुमच्या बुक मध्ये क्वेश्चन्स दिलेला आहे, काय दिलेला, ड्रॉ अ ग्राफ ऑफ 2x minus y is equal to 4। काही कोऑर्डिनेट सुद्धा दिलेले आहेत, आपण y चे कोऑर्डिनेट याचे फाइंड आउट करूया। काय करूया, पहिली व्हॅल्यू x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया। काय आहे, 2x minus y is equal to 4। x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतोय, सो 2 इन ब्रॅकेट 0 minus y is equal to 4। हा कंप्लीट टर्म 2 into 0 0 झाला, कंप्लीट टर्म 0 झाला, तर काय उरले आपल्याकडे माइनस y इज इक्वल टू 4। हा निगेटिव्ह साइड याला अप्लाय केला तर आन्सर काय झाला, y चा व्हॅल्यू काय झाला, y इज इक्वल टू -4। तर इथे काय ना -4। ऑर्डर्ड पेयर काय झाले आपले 0, -4। नेक्स्ट व्हॅल्यू मांडूया आपण x ची, 2x minus y is equal to 4। 2 x ची व्हॅल्यू काय मांडणी करतो मी, 2 मांडणी करतो इथे, तर ब्रॅकेट मध्ये 2 minus y is equal to 4। 2 2 जा 4 minus y is equal to 4। हा 4 तिकडे शिफ्ट करूया, तर काय होणार, तिकडे जाऊन तो निगेटिव्ह होऊन जाणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार, सो काय होणार minus y is equal to 4 minus 4 and 4 minus 4 become 0, therefore y is equal to 0। किती आला इथे कोऑर्डिनेट्स, x चे 2, 0। नेक्स्ट फाइंड आउट करूया। नेक्स्ट काय दिलेलं आहे बघा इथे, इक्वेशन मध्ये मांडणी करतोय मी, नेक्स्ट व्हॅल्यू x ची काय आहे 3, इथे मांडणी करतोय 2 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 3 minus y is equal to 4। दिस 3 2 जा 6 minus y is equal to 4। हा 6 तिकडे जाईल, राइट साइडला शिफ्ट करूया, तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन काय ना निगेटिव्ह ना, सो minus y is equal to 4 minus 6, so minus y is equal to 4 minus 6 काय ना -2। दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल, y चा व्हॅल्यू किती आला, तिथे आपले ऑर्डर्ड पेयर काय झाले 3, तर चला हे जे कोऑर्डिनेट्स आपल्याला भेटले x आणि y चे, आपण काय करूया, ग्राफ वर आपण प्लॉट करूया। तर पहिला कोऑर्डिनेट काय दिसतो आपल्याला 0, -4। ऑब्वियसली x कोऑर्डिनेट काय इथे 0 आहे, तर हा पॉइंट कुठे बनणार, x कोऑर्डिनेट 0 आहे, -4 कुठे बनणार, ऑन y ऍक्सिस वर, कुठे येणार -4 आला तुमचा -4, तर हा पॉइंट काय झाला आपला 0, -4। सेकंड प्लॉट करूया आपण 2, 0। 2, 0 कुठे येणार, ऑन x ऍक्सिस, कारण की y कोऑर्डिनेट 0 आहे, इथे x कोऑर्डिनेट 0 होता, तर कुठे पॉइंट भेटला आपल्याला, ऑन y ऍक्सिस वर, इथे y कोऑर्डिनेट 0 आहे, तर हा पॉइंट कुठे भेटणार, ऑन x ऍक्सिस, तर कुठे येणार हा 2, 0 इथे येणार, जस्ट 2, 0। नेक्स्ट प्लॉट करूया 3, 2, 3 ऑन x ऍक्सिस चा 3 आणि y ऍक्सिस चा 2, तर हा पॉइंट कुठे तुम्हाला इथे भेटणार, इथे कुठे भेटणार तुम्हाला हा पॉइंट, काय झाला तुमचा 3, 2। ठीक आहे, आता हा तीनही पॉइंट कसे दिसतात तुम्हाला, कोलिनियर दिसतात, तिन्ही पॉइंट कोलिनियर दिसतात, एक रेषीय। आपण काय करूया, यावरून एक लाइन ड्रॉ करूया, तिन्ही पॉइंट वर एक लाइन ड्रॉ करतोय मी,
ही जी लाईन ड्रॉ केली आहे इक्वेशनची लाईन ड्रॉ केली आहे ती कशी दिली आहे एक स्ट्रेट लाईन मध्ये. काय दिलं होतं द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज अ स्ट्रेट लाईन. एखादा लिनियर इक्वेशनचा आपण जेव्हा एक ग्राफ प्लॉट करूया तो कसं जाणार आहे एक स्ट्रेट लाईन मध्ये. आणि हे सगळे पॉइंट काय करतायत सॅटिस्फाय करत आहे लाईनवर म्हणून हे काय झाले याचे सोल्युशन झाले. तर ह्या लाईनचा इक्वेशन काय आपला 2x minus y is equal to 4. ठीक है, पॉज द वीडियो एंड नोट डाउन. तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा टॉपिक आहे ग्राफिकल मेथड. इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे ड्रॉ अ ग्राफ ऑफ x plus y is equal to 4 and second इक्वेशन दिला आहे 2x minus y is equal to 2 and observe that. आपल्याला याचा सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे ग्राफिकली आणि याला सायमल्टेनियस इक्वेशन पण सॉल्व्ह करूया बघूया दोघांचा आन्सर सेम येतो का. तर यासाठी मी ऑलरेडी बॉक्स तयार करून घेतले. इथे काय करूया आपण x चा कोऑर्डिनेट 0 घेऊया आणि y चा कोऑर्डिनेट 0 घेऊन घेतो आणि उरलेली एक व्हॅल्यू आपण इथे 1 ने घेतोय. याच प्रकारे इथे सुद्धा मी काय करतोय इथे 0 x चा कोऑर्डिनेट y चा कोऑर्डिनेट 0 आणि इथे अज्यूम करून घेतो मी 3 अज्यूम करून घेतोय. ठीक आहे, आणि आता आपण काय करूया उरलेले कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया. पहिला इक्वेशन काय आहे x plus y is equal to 4. मी इथे x ची व्हॅल्यू काय मांडणी करतोय 0 सबस्टिट्यूट करतोय. तुमच्या बुक मध्ये काही वेगळी व्हॅल्यू दिली आहे आपण काही वेगळी व्हॅल्यूज घेतलेली आहे. ठीक आहे, इथे मी 0 सबस्टिट्यूट करतोय तर काय होणार 0 plus y is equal to 4. Therefore y ची व्हॅल्यू किती आली आहे 4. हा टर्म तर 0 झालेला आहे ना y चा व्हॅल्यू किती आला आहे 4. आपल्याला एक कोऑर्डिनेट भेटला. याच प्रकारे आपण x कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया. x plus y is equal to 4x is equal to y चा कोऑर्डिनेट काय आहे 0 is equal to 4. हा कोऑर्डिनेट हा टर्म 0 झालेला आहे तर x चा व्हॅल्यू किती आला x is equal to 4. आपल्याकडे कोऑर्डिनेट्स काय होते 0,4 4,0. पुढची व्हॅल्यू मांडणी करतोय मी इथे. पुढची व्हॅल्यू काय मांडणी करतोय इथे x ची 1 मांडणी करतोय प्लस y is equal to 4. हा 1 तिकडे जाणार तर काय होणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाईल तर निगेटिव्ह होणार. y is equal to 4 minus 1. so y is equal to 4 minus 1 it's 3. सो आपले कोऑर्डिनेट काय येते 1,3. याच प्रकारे मी सेकंड इक्वेशनचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया. काय इक्वेशन 2x minus y is equal to 2. सबस्टिट्यूट करूया x ची व्हॅल्यू इथे 2 in bracket 0 minus y is equal to 2. 2 0 जा 0 minus y is equal to 2. हा टर्म 0 झाला तर काय होणार रिमूव्ह होऊन जाणार. हा नेगेटिव्ह व्हॅल्यू याला अप्लाय केला तर y चा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला -2. याच प्रकारे आपण सेकंड कोऑर्डिनेटचे व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय इक्वेशन 2x minus y is equal to 2. 2x minus y चा कोऑर्डिनेट इथे 0 आहे तर 0 मांडणी करतोय 0 is equal to 2. हा टर्म 0 झाला तर काय होईल आपल्याकडे 2x is equal to 2. now therefore x is equal to 2. हा 2 याच्या खाली डिवाइड लागला सो 2 1 जा 2x चा व्हॅल्यू किती आला इथे 1 आपल्याकडे मिळालेला आहे. आता काय करूया आपण x ची व्हॅल्यू काय ठेवूया आपण 3 मांडणी करूया इथे. तर इथे मांडणी करूया इक्वेशन मध्ये 2 इन ब्रॅकेट x ची व्हॅल्यू किती मांडणी करतो मी इथे 3 मांडणी करतोय. y is equal to 3 2 जा 6 minus y is equal to 2. हा 6 तिकडे जाणार तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन राहणार निगेटिव्ह. सो minus y is equal to 2 minus 6. minus y is equal to 2 minus 6 become minus 4. This negative cancel. y is equal to 4. आपल्याला कोऑर्डिनेट्स काय काय भेटले 0, -2 1,0 and 3,4. चला याला आपण काय करूया ग्राफ वर आपण प्लॉट करून बघूया. काय नेमकं याचं ग्राफिकल सोल्युशन बघूया आपण. पहिला कोऑर्डिनेट काय आहे 0,4. x कोऑर्डिनेट इज 0, y कोऑर्डिनेट इज 4. कुठे बनणार हा पॉइंट ऑन y ऍक्सिस वर बनणार तर कुठे येणार 0,4
हा 0 आणि 4 हा झाला तुमचा 0,4. नेक्स्ट पॉइंट काय आपला 4,0. एक्स कोऑर्डिनेट प्रेझेंट आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे. कुठे बनणार ऑन एक्स ऍक्सिस. हा बनतो तुमचा पॉइंट 4,0. नेक्स्ट पॉइंट काय 1,3. 1 ऑन एक्स ऍक्सिस, 3 ऑन वाय ऍक्सिस. हा पॉइंट जवळपास तुमचा इथे बनणार. हा झाला तुमचा 1,3. तर काय करूया आपण इथून एक लाईन ड्रॉ करूया. ते तिन्ही पॉइंट कसे दिसतात तुम्हाला कोलिनियर पॉइंट दिसतात. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. हे आपली स्ट्रेट लाईन ड्रॉ झालेली आहे. ओके, हा लाईनचं इक्वेशन काय? हा लाईनचं इक्वेशन काय आहे? x plus y is equal to 4. नाउ सेकंड लाईनचा इक्वेशन आपण काय करूया ग्राफ ड्रॉ करूया, लाईन ड्रॉ करूया. ठीक आहे. काय कोऑर्डिनेट 0, -2 0, -2 कुठे भेटणार 0 -2 हा आला -2. असा तुमचा 0, -2. नेक्स्ट पॉइंट काय 1,0 कुठे भेटणार ऑन एक्स ऍक्सिस. हा झाला तुमचा पॉइंट 0,1,0. नेक्स्ट पॉइंट काय 3,4. 3 कुठे ऑन एक्स ऍक्सिस, 4 कुठला ऑन वाय ऍक्सिस. हा पॉइंट झालाय तुमचा. जवळपास इथे तुम्हाला भेटणार 3,4. आता हे तिन्ही पॉइंट कसे दिसतात 1, 2 आणि 3 काय दिसतात कोलिनियर दिसतात. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया यावरून. हा लाईनचं इक्वेशन काय आहे आपल्याकडे 2x - y is equal to 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहे? हा पॉइंटला इंटरसेक्ट होत आहे. हा जो पॉइंट आहे इथे इंटरसेक्ट होत आहे. तर हे दोन्ही लाईनचं सोल्युशन काय झालं 2, 2. इथून काय दिसतो x ऍक्सिसचा 2, y ऍक्सिसचा 2. हा पॉइंट काय झाला तुमचा 2, 2. देयरफॉर आपण काय लिहिलं त्याचं सोल्युशन. देयरफॉर the point of intersection of the two lines is 2,2. हे दोन्ही लाईनचा इंटरसेक्शन कुठे आला 2,2. हाच इक्वेशनला आपण काय करूया सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा मेथड आपण शिकून आलेलो आहे. त्या मेथडने आपण याला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. एलिमिनेशन मेथडला सॉल्व्ह करूया. बघूया हा सोल्युशन भेटतो का. काय आपल्याकडे इक्वेशन नंबर 1 x plus y is equal to 4. This is my equation number 1. याला इक्वेशन नंबर 2 घेऊया आपण 2x minus y is equal to 2. This is equation number 2. इथे काय दिसतोय y चा कोऑर्डिनेट कसा आहे पॉझिटिव्ह आहे आणि हा y चा कोऑर्डिनेट कसा आहे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार कॅन्सल होणार. अपोजिट पेअर गेट कॅन्सल. काय करूया आपण ऍडिंग equation number 1 and equation number 2. So x plus y is equal to 4 and 2x minus y is equal to 2. काय होणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होणार गेट कॅन्सल. प्लस y मायनस y गेट कॅन्सल. इथे काय होईल 2y plus 2x plus 1x. 2x plus 1x किती झाले 3x is equal to 4 plus 2 is 6. Now आपण x चा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. x is equal to 6 हा 3 डिवाइड आला इथे तर काय झालं 3 1 जा 3 2 जा. Therefore x is equal to 2. x चा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला
2 भेटलेला आहे. आता काय करूया, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 1 मध्ये. सबस्टिट्यूट x is equal to 2 in equation number 1. 1 मध्ये मांडणी करतोय. काय इक्वेशन 1? x plus y is equal to 4. x ची व्हॅल्यू मांडणी करतोय किती? इथे 2 plus y is equal to 4. हा 2 ला राइट साइडला शिफ्ट करूया. तर काय होणार? पॉझिटिव्ह मध्ये तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार. So y is equal to 4 minus 2. y is equal to किती झाले? Therefore solution काय आहे हा इक्वेशन से? Therefore the solution of given equation is 2, हा क्वेश्चन आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. काय आहे याचं सोल्युशन? 2, 2 आणि ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलं तर याचं सोल्युशन किती आलं आहे? 2, 2. तर दोघे सोल्युशन कसे आहेत? सेम आहे. ठीक आहे. Pause the video and note down. तर विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 8 वर आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. काय दिलं ऍक्टिव्हिटी 1 मध्ये? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड आणि म्हणतोय कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू गेट ऑर्डर्ड पेअर. इथे आपल्याला 2 इक्वेशन दिले आणि टेबल सुद्धा दिले. काही x च्या काही y च्या व्हॅल्यूज इथे मांडणी केली आणि आपल्याला बाकीच्या व्हॅल्यू इव्हॅल्युएट करायच्या आहे. तर पहिल्या बॉक्स मध्ये काय x चा व्हॅल्यू दिलेला आपल्याला 0. इथे मांडणी करतोय x x minus y is equal to 1. इथे x चा व्हॅल्यू काय करतोय? इथे मांडणी करतोय 0 minus y is equal to 1. तर हा minus y is equal to 1 हा नेगेटिव्ह याला अप्लाय केलं तर काय झालं? y चा व्हॅल्यू y is equal to -1. इथे काय आलं? इथे -1. नेक्स्ट व्हॅल्यू काय दिला? y चा कोऑर्डिनेट इथे 0 दिलेला आहे. x minus y is equal to 1. x minus y चा कोऑर्डिनेट इथे 0 मांडणी करतो is equal to 1. हा टर्म काय झाला? 0 झाला. तर x चा व्हॅल्यू किती होईल? x is equal to 1. नेक्स्ट x चा व्हॅल्यू काय दिला आपल्याला? 3 दिलेला आहे. इथे 3 मांडणी करतोय मी. x चा कोऑर्डिनेट इथे 3 मांडणी करतोय -y is equal to 1. 3 ला राइट साइडला शिफ्ट करतोय तर काय होणार? पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार. सो -y is equal to 1 -3. 1 -3 किती होणार? -2. -y is equal to -2. This negative get cancel. So y चा व्हॅल्यू किती आला आपल्याकडे? 2 इथे आलेला आहे. नेक्स्ट y ची व्हॅल्यू काय दिली आहे? -3. इथे मांडणी करतोय x minus in bracket y चा व्हॅल्यू काय मांडणी करतो मी? -3 is equal to 1. बघा हा कन्सेप्ट मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस होणार. तर x चा व्हॅल्यू किती आला आहे? +3 is equal to 1. 3 ला मी राइट साइडला शिफ्ट करतोय तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन काय होणार? निगेटिव्ह होणार. सो x is equal to 1 -3. सो x is equal to -2. तर इथे कोऑर्डिनेट किती आला? -2. काय झाले आपले कोऑर्डिनेट्स? ऑर्डर पेअर काय झाले? 0, -1 1, 0, 3, 2, -2, -3. याच प्रकारे आपण सेकंड इक्वेशनचे काय करूया? कोऑर्डिनेट फाइंड आउट करूया. तर इथे सेकंड इक्वेशन काय दिलं आहे? 5x - 3y is equal to 1. 5 x चा व्हॅल्यू मांडणी करतो इथे 2 -3y is equal to 1. हा 5 2 ला किती होणार? 10 होणार. -3y is equal to 1. 10 ला मी शिफ्ट करतो राइट साइडला तर काय होणार? -3 is equal to 1 -10. सो -3y is equal to 1 -10 किती होणार? -9. दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल. तो y चा व्हॅल्यू किती आलाय? 9. हा 3 ला डिवाइड ला 3 3 जा 9. सो y चा व्हॅल्यू किती आला? त्याला 3 मिळालेला आहे. 2, 3 आपले कोऑर्डिनेट झाले. नेक्स्ट काय आपल्याकडे? 5x - 3y is equal to 1. y चा कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे. इथे मांडणी करतोय मी.
5x minus 3 ब्रॅकेट मध्ये 8 इज इक्वल टू 1. हे बघा 3 8 चा किती होणार 24. 5x minus 24 इज इक्वल टू 1. हा 24 तिकडे घेऊन जातोय मी, तर निगेटिव्ह व्हॅल्यू काय होणार तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होणार. सो 5x इज इक्वल टू 1 प्लस 24. तर 5x इज इक्वल टू किती झाले 25. तर x चा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. काय करूया x इज इक्वल टू 25. 5 ला डिवाइड ला येतो तर 5 5 जा 25. x चा व्हॅल्यू किती आला इथे 5. नेक्स्ट y चा व्हॅल्यू किती येते -2. मांडणी करतो इथे मी 5x minus 3. y चा व्हॅल्यू काय मांडणी करतो इथे -2 इज इक्वल टू 1. इथे परत बघा मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस काय होणार प्लस होणार. बघा मायनस इंटू मायनस प्लस. सो 5x प्लस 3 2 जा 6 इज इक्वल टू 1. 6 ला मी राइट साइडला शिफ्ट करतोय तर काय होणार पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन निगेटिव्ह होणार. 5x इज इक्वल टू 1 मायनस 6. 5x इज इक्वल टू 1 मायनस 6 किती होणार -5. तर x चा व्हॅल्यू किती आला -5. दिस डिवाइडेड बाय 5. 5 1 जा 5. x इज इक्वल टू -1. नेक्स्ट व्हॅल्यू काय आपल्याला x ची व्हॅल्यू काय दिली इथे -4. -4 मांडणी करतो इथे 5 in bracket -4 -3y is equal to 1. बघा 5 4 जा 20 प्लस इंटू मायनस काय होणार -5 4 जा किती होणार -20 -3y is equal to 1. जर विद्यार्थ्यांना हा कन्सेप्ट समजत नाहीये प्लस मल्टिप्लाय बाय मायनस हे कसे येत आहे तर बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स चे आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता. हा -20 ला मी शिफ्ट करतोय तर काय होणार तिकडे जाऊन निगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन काय होणार पॉझिटिव्ह -3y is equal to 1 प्लस 20 किती झाले हे 21 -3y is equal to हे किती झाले 21. सो y चा व्हॅल्यू काढायचा 21 डिवाइडेड बाय -3. 3 7 जा 21. y चा व्हॅल्यू किती आला इथे -7. इथे -7. आपल्याला कोऑर्डिनेट्स काय काय भेटलेले आहे 5, 8 -1, -2 -4, -7. तर चला आता आपण काय करूया याला आपण ग्राफवर प्लॉट करूया हे सगळे पॉइंट्स. तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे पॉइंट आपण काय करूया ग्राफवर प्लॉट करूया. तर पहिला पॉइंट काय दिला आहे 0, -1. 0, कुठे येणार 0, -1. हा तुमचा पॉइंट झाला 0, -1 ऑन y ऍक्सिस 0, -1. दुसरा काय पॉइंट आहे 1, 0 कुठे भेटणार हा पॉइंट 1, 0. तिसरा पॉइंट काय 3, 2 कुठे भेटणार 3 आणि 2. हा झाला तुमचा 3,2. नेक्स्ट पॉइंट काय तुमचा -2, -3 कुठे भेटणार आहे ते बस इथे भेटणार हा पॉइंट -2, -3. तर काय करूया आपण इथून एक लाईन ड्रॉ करूया. तर चारही पॉइंट वरून चारही पॉइंट कसे दिसतात तुम्हाला कोलिनियर पॉइंट दिसतात. ते एक लाईन ड्रॉ करूया इथून आपण
हा लाईनचं इक्वेशन काय झालं तुमच्याकडे, x मायनस वाय इज इक्वल टू वाय. नाव आपण काय करूया, सेकंड इक्वेशनचे पॉइंट्स प्लॉट करूया. इथे काय आहे पहिला पॉइंट, 2,3, 2 आणि 3 कुठे भेटला तुम्हाला, 2,3 हा 2,3 हा झाला तुमचा 2,3. obviously not 2,3. सेकंड पॉइंट काय तुमचा 5,8, 5 आणि 8 आला तुमचा आणि हा 5. इथे तुम्हाला पॉइंट भेटते 5,8. अजून झाला 5,8. नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा -1 -2. -1 -2 कुठे भेटणार, -1 -2. ऑब्वियसली तुम्हाला हा इथे पॉइंट भेटणार -1 -2. हा झाला तुमचा -1 -2 -1 -2. पॉइंट तुमचा 0, -1. नेक्स्ट पॉइंट काय तुमचा 4, -4, -7 आणि -7. -4 -7. तुम्हाला पॉइंट भेटलो, तुम्हाला हा पॉइंट तुम्हाला भेटलोय -4 -7. तर चार पॉइंट वर काय करूया, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया. ही लाईन ड्रॉ केलेली आहे मी. तर ही जी लाईन आहे, हा लाईनचं इक्वेशन काय आहे तुमचं, 5x - 3y इज इक्वल टू 1. हे दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट करते बघा, हा पॉइंटला. हा जो पॉइंट आहे हा काय झाला आहे, ग्राफिकली रिप्रेझेंट करत आहे याचा सोल्युशन. तर देअरफॉर आपण काय लिहूया, देअरफॉर द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू लाइन्स इज -1, -2. तर दोन्ही लाईनचा काय झाला, हा ग्राफिकल सोल्युशन झालेला आहे. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. याला तुम्ही काय करा, व्यवस्थित ग्राफ प्लॉट करा. तुमचं ऑब्वियसली आन्सर काय आहे, -1 -2 ग्राफिकली तुम्हाला मिळेल. आता काय करूया आपण, ऍक्टिव्हिटी 2 तुम्हाला दिली आहे. ती ऍक्टिव्हिटी 2 मध्ये काय म्हटलंय, हा जो ग्राफ आहे याला काय करूया आपण, सायमल्टेनियस इक्वेशननी काय करूया, सॉल्व्ह करूया. इलिमिनेशन मेथडने याला सॉल्व्ह करूया आणि बघूया याचं सोल्युशन तोच येतो काय. तर मित्रांनो आपण काय करूया, ऍक्टिव्हिटी 2 सॉल्व्ह करूया. ऍक्टिव्हिटी सेकंड काय करायचं, ऍक्टिव्हिटी 2 मध्ये आपण इलिमिनेशन मेथडने बघूया हा सोल्युशन आपल्याला मिळतोय का. तर पहिलं इक्वेशन काय दिलं आपल्याला, x minus y is equal to 1. This is our equation number 1. Second equation काय आपल्याकडे, 5x minus 3y is equal to 1. This is our equation number 2. Equation 1 ला काय करतोय मी, 3 ने मल्टिप्लाय करतोय. करूया 3 ने मल्टिप्लाय. 3 into x 3x minus 3 into y 3y is equal to 3 1s are 3. our equation number 3. इक्वेशन 1 पासून काय केलं आपण, इक्वेशन नंबर 3 तयार केला. आता काय करायचं आपल्याला, y चा कॉर्ड
वायचा कोएफिशियंट काय इथे -3, इथे पण वायचा कोएफिशियंट कसा आहे -3, सेम कोएफिशियंट आहे बट सेम साइन आहे. आपल्याला काय करायचं आहे, अपोजिट साइड आणायचं आहे, तेव्हाच ते कॅन्सल होणार. तर आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. 3 ला 2 म्हणून काय करूया, सबट्रॅक्ट करूया. तर सेकंड इक्वेशन काय दिलं आपल्याला, 5x - 3y = 1 आणि सेकंड इक्वेशन आहे 3x - 3y = 3. काय करतो आपण, सबट्रॅक्शन करतो तर काय होणार, ऑब्वियसली साइन चेंज होणार. तर हा निगेटिव्ह व्हॅल्यू आहे तर काय होणार, पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, याचा काय होणार, चेंज टू निगेटिव्ह. ह्याचा व्हॅल्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह साइन आहे, याचा कसा होणार, निगेटिव्ह मध्ये चेंज होणार. तर हा -3y + 3y काय झाला, इथे गेट कॅन्सल झालेला आहे. सो 5x - 3x किती झाले, 2x = 1 - 3 काय झालं, -2. तर x चा व्हॅल्यू किती आले ते, -2 डिवाइड बाय 2, 2 1 जा 2. तर देयरफॉर x = -1. आता याच प्रकारे आपण काय करूया, y चा व्हॅल्यू इव्हॅल्युएट करूया. सबस्टिट्यूट करतो याला इन इक्वेशन नंबर 1 मध्ये. सबस्टिट्यूट x = -1 इन इक्वेशन नंबर 1. काय इक्वेशन नंबर, x - y = 1. x चा व्हॅल्यू इथे मांडणी करतो, किती आहे, -1 - y = 1. हा निगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे पाठवतो, काय होणार, निगेटिव्ह तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होणार. तो -y = 1 1 + 1 किती झाले आपले, 2 -y = 2. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू याला अप्लाय केला तर y चा व्हॅल्यू काय भेटला आपल्याला, -2. therefore the solution of given equation किती भेटला आपल्याला, -1 - 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राफिकली आपण काय केलं, सोल्युशन काढला. तो किती आलाय, -1 - 2. आणि इलिमिनेशन मेथडनी सुद्धा आपण सोल्युशन सॉल्व्ह केलेलं आहे. काय आलं तसं, -1 - 2. तर ह्या ऍक्टिव्हिटी 1 आणि ऍक्टिव्हिटी मध्ये 2 मध्ये काय बघितलं आपण, ग्राफिकली जो सोल्युशन येतोय तोच कळतो. ऍक्टिव्हिटी 2 मध्ये जर आपण सेकंड मेथडनी जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर त्याचा सोल्युशन सुद्धा देखील -1 - 2 येतोय. ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाउन.